नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माझा नमस्कार. मी संतोष बोड्डेवर आपल्या सर्वांचं स्वागत विद्या कोचिंग क्लासेसवर करतो. तर आताच न्यायालयाच्या निर्णयानुसार उच्च न्यायालयाने एक निर्णय दिलेला आहे की बाबा अ, अ, मागे जसं कंत्राटी शिक्षक भरती निघालती त्याचप्रमाणे ह्याही वेळेस आता कंत्राटी भरती निघणार आहे. राज्यात एकूण 64,000 शाळा आहेत. त्या शाळेपैकी 20 किंवा 10पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या एकूण 18,106 अशा शाळा आहेत. मग 18,106 शाळेवर ही कंत्राटी भरती निघणार आहे. ह्या सर्व जिल्हा परिषदेच्या शाळेबद्दलच सांगतोय मी. याच्यामध्ये अनुदानित शाळेवर पण भरती निघणार आहे, ते वेगळाच भाग राहणार आहे. तर एकूण 18,100 शाळेवर जिथे 10 किंवा कमी पटसंख्या आहे अशा एकूण 8,089 शाळा आहेत. तिथं एक कंत्राटी शिक्षक राहणार आहे. म्हणजे जिथे पण 10पेक्षा कमी आहे तिथे ही सरकार म्हणजे इथे फक्त कंत्राटी टीचरच नेमणूक होणार आहे. तिथे एक नियमित टीचर नसणार आहे. आणि जिथे 20 म्हणजे 10पेक्षा जास्त पण 20पेक्षा कमी पटसंख्या आहे तिथे एक नियमित टीचर राहणार आहे आणि एक कंत्राटी टीचर. आणि अशा शाळा आहेत एकूण ज्या उरलेल्या आहेत म्हणजे 18,106 मधल्या बाकीच्या ज्या आपण शाळा आहेत त्याच्यामध्ये म्हणजे 18,106 शाळेवर अशा 20पेक्षा कमी पटसंख्या शाळा आहेत. त्याच्यापैकी 8,089 ह्या काय आहे 10पेक्षा कमी आणि बाकीच्या 10,000 ज्या पण असतील त्याच्यामध्ये आपल्याला ही नेमणूक पाहायला मिळणार आहे. ह्याच्याबद्दलचे फॉर्म आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये याची न्यूज येईलच तुम्हाला. आणि जसजशी याची न्यूज येईल प्रत्येक जिल्ह्यावाईज जी न्यूज असणार आहे त्याबद्दल मी तुम्हाला नक्कीच माहिती सांगत जाईल जेव्हा जेव्हा आपल्या म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात वाईज हे वेगवेगळं राहणार आहे. आणि ह्या जी नेमणूक राहणार आहे त्याच्यासाठी अशी TET किंवा CTET पास करणं अशी कोणतीही अट नाही. म्हणजे ज्यांचं D.Ed कंप्लीट आहे किंवा B.Ed कंप्लीट आहे ते सर्व हे फॉर्म भरू शकतात. म्हणजे तुमची TET जरी पास नसाल तुम्ही तर त्याच्यासाठी पण हे भरती राहणार आहे. याचं मानधन जसं की 15,000च्या आसपास याचं मानधन राहणार आहे. आणि त्याच्यामध्ये जसजशी वाढ होणारच आहे प्रत्येक वर्षी. तर प्रत्येक जिल्ह्याच्या जेव्हा जागा निघतील किंवा प्रत्येक जिल्ह्यामध्ये ची जाहिरात जशी जशी येईल तशी तशी मी तुम्हाला सांगतच राहील. ठीक आहे. त्याच्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, आपले येणारे व्हिडिओ पाहत जा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रमंडळीपर्यंत शेअर करा. सध्याच्याला एवढंच. जशी काही माहिती आली तशीच तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद.